सावित्री लग्न होऊन घरात आली तेव्हा अंगावर नऊवारी साडी, कपाळावर कुंकू, डोळ्यात लाज होती. सासर मोठं नव्हतं पण मानाचं होतं. गावात रमेशचं घर सर्व लोक ओळखायचे. पहिल्याच दिवशी सासूबाई सुनेला म्हणाल्या, सावित्री, ही आजपासून तुझी चूल. या घरात तू नवीन आहेस म्हणून लाजू नकोस. आम्ही कोणी परके नाही. सावित्री गोड हसली. आई, माझ्या माहेरसारखंच समजेल. सासू सुनेच्या दोघींच्या गप्पा सुरू होत्या. नंदा तेव्हा कोपऱ्यात उभी होती. तोंडावर हसू, पण तिच्या मनात वहिनीबद्दल विचारांचा गोंधळ सुरू झाला होता. ही आली आणि लगेचच सगळ्यांची लाडकी झाली. माझं काय? आता आईबाबा आपल्याला पहिल्यासारखा जीव लावणार नाहीत. आपल्याला काहीच महत्त्व देणार नाहीत, असे तिला वाटू लागले. दुसऱ्या दिवशी पहाटे सावित्री उठून अंगण झाडत होती. नंदा उठली आणि एकदा वहिनीकडे एकदा आईकडे पाहत म्हणाली, अगं वा, पहाटेच झाडू हातात. फारच शहाणी सून मिळाली ग आई. सासूबाई लगेचच सुनेची बाजू घेत म्हणाल्या, असू दे ना, शिकते ती. नंदा हसली पण टोचून बोलली, हो हो, सुरुवातीला सगळ्याच सुना अशाच असतात. सावित्री काहीच बोलली नाही. ती फक्त कामात लागली होती. नंदा सारखी सारखी तिच्या आईचे वहिनीबद्दल कान भरवत होती. असली का साडी नेसली, त्यांनी पदर नीट घेतला नाही, स्वयंपाकाला फारच वेळ लावतात. सासूबाईंच्या कानात कुजबूज करत एक दिवस नंदा आईजवळ बसली होती. आई, एक सांगू का? काय ग? ही सावित्री ना, काम करताना सारखी मोबाईल पाहते, कुणाशी तरी बोलते वाटतं. नंदेने वहिनीविषयी आईजवळ कानभरणी केली. तरीही सासूबाईंनी समजावून घेत म्हणाल्या, अगं, माहेरकडून फोन येत असतील, त्यामुळे बोलत असेल फोनवर आईबरोबर, बहिणीबरोबर. पण नंदा काही शांत बसत नव्हती. ती सुनेबद्दल आईच्या मनात विष कालवत होती. हो, बोलत असतीलही, पण सारखा फोन का? नंदाच्या बोलण्याने आईच्याही मनात पहिली शंका येऊ लागली. त्यांनीही सावित्रीशी बोलण्याची पद्धत बदलली. संध्याकाळी सासरे अंगणात बसले होते. सावित्री भाजी आणण्यासाठी बाजारात गेली होती. बाजारात भरपूर गर्दी होती आणि पहिल्यांदाच बाजारात गेल्यामुळे तिला भाजीसाठी काय घ्यावे, काय नको काही समजत नव्हते. त्या घरात कोणाला काय आवडते, कोणती भाजी आवडते याची तिला अजूनही कल्पना नव्हती. त्यामुळे तो विचार करण्यात तिचा बराच वेळ गेला. पण हीच गोष्ट नंदाताईंनी लक्षात ठेवली होती. नंदा चहा देताना म्हणाली, बाबा, सावित्री आज बाजारातून यायला फार उशीर झाला. तेवढ्यात सावित्री बाजारातून घरी आली. 2 पिशव्यांचे ओझे ती कसेबसे घेऊन आली होती. तिच्या हातातील ओझे न घेता नणंद तिच्याकडे एकटक पाहत होती. नंदाने वडिलांचे कान अगोदरच भरवले होते. त्यामुळे सावित्री दिसल्याबरोबरच त्यांनी तिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. किती उशीर झाला? एवढा वेळ लागतो का भाजी घ्यायला? सावित्री लगेचच म्हणाली, तासभर तरी पाहिजेच ना भाजी घेण्यासाठी. एवढा वेळ घालवला तर कसे होईल? सासरे आज तिच्याशी मोठ्या आवाजात बोलत होते. सासऱ्यांनी चहा घेतला पण शब्द मनात रुतून बसले. लगेचच नंदाने तिच्या भावाच्याही मनात सावित्रीविषयी विष ओतले. रमेश रात्री एकटाच लवकर जेवायला बसला होता. नंदा आपल्या भावाला जेवण वाढत होती. सावित्री काहीतरी बाहेर काम करत होती. भावाच्या एकटेपणाचा फायदा घेत नंदाने वहिनीविषयी बोलायला सुरुवात केली आणि सहजच म्हणाली, दादा, तू फार साधा आहेस. तिचे ते बोलणे त्याला काहीच समजले नाही. म्हणजे? काही नाही, पण आजकालच्या पोरींवर डोळा ठेवावा लागतो. नंदाचे हे वाक्य ऐकून रमेश वहिनीवर चिडला. अगं गप्प बस, माझी बायको आहे ती. माझ्या बायकोविषयी काहीही बोलू नकोस, त्याने कठोर आवाजात तिला सांगितले. हो रे, तुझी बायको आहे म्हणूनच सांगते. तिच्यावर जरा लक्ष ठेव. त्याच्याही मनात आता सावित्रीविषयी शंकेने घर केले. त्या रात्री रमेशने सावित्रीला विचारलं, आज बाजारात उशीर का झाला? तिने अगदी सहज उत्तर दिले, गर्दी होती. पुन्हा त्याने तिच्याकडे रागीट नजरेने पाहत विचारले, फोन का उचलला नाहीस? पिशव्या होत्या, ऐकू नाही आलं. एवढं ऐकून रमेश गप्प झाला, पण मनात संशयाची पहिली रेघ उमटली. घरातल्या सर्वांचेच सावित्रीविषयी वागणे बदलले होते. एक दिवस
कपाटातले पैसे कमी झाले. सासूबाई घाबरल्या. हे पैसे कुठं गेले? त्यांनी खूप आरडाओरड केली. घरात सगळ्यांनाच त्यांनी पैशांविषयी विचारले. पण नंदा लगेचच बोलली, आई, घरात कोण कोण होतं? फक्त सावित्रीच होती. तिच्याशिवाय पैसे कोण घेणार? नंदाने सावित्रीकडे नजर टाकली. सावित्री हादरली. आई, मी असं कधीच. एवढे शब्द तिच्या तोंडातून आले तेवढ्यात सासरे ओरडले. आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा? बाजूलाच रमेश गप्प उभा होता. त्याची शांतता सावित्रीला मारक ठरली. त्याने बायकोच्या बाजूने एकही शब्द तोंडातून काढला नाही. आजूबाजूच्या लोकांना सर्वांना नंदाने वहिनीविषयी बातमी पसरवली. दुसऱ्या दिवशी गावात कुजबूज सुरू झाली. त्या रमेशच्या बायकोवर संशय आहे म्हणे. तिने ते पैसे घेतलेही नव्हते, पण तरीही तिच्यावर चोरीचा आळ आला होता. सावित्री विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली तर बायकांची तिच्याविषयी कुजबूज चालू होते. कोणीही तिच्याशी बोलत नव्हते. ती मान खाली घालून पाणी भरून आली. तिला हे आता सहन होत नव्हते. नवऱ्याने तरी तिच्यावर विश्वास ठेवावा असे तिला वाटत होते. रात्री कोणीही नसताना ती तिच्या नवऱ्याला रडत म्हणाली, रमेश, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. रमेश म्हणाला, मी काय करू? परिस्थितीच तशी आहे. ते शब्द सावित्रीच्या काळजावर घाव होते. तिला माहीत होते ती चुकीची नाही, पण ते सिद्ध करायला तिच्याकडे पुरावा नव्हता. लोकांच्या मनात तिच्याविषयी झालेला गैरसमज तो दूर करणे फार अवघड होते. एक दिवस सावित्री मंदिरात जाऊन बसली. डोळ्यात पाणी होते. देवा, मी काही चुकीचं केलं नाही. माझं सत्य बाहेर येऊ दे, असं म्हणून ती देवासमोरच जोरजोरात रडू लागली. अचानक एक दिवस नंदाचा नवरा गावात आला. तो रागात होता. आई, नंदा कुठे आहे? माझ्या घरातून दागिने गायब झाले आहेत. नंदाला शोधत तिचा नवरा घरी आला होता. तिच्यावरही चोरीचा आळ आला होता. नवऱ्याने तिची पर्स घेतली आणि त्यातील सर्व सामान बाहेर काढत दागिन्यांची शोधाशोध सुरू केली आणि ते दागिने नंदाच्याच बॅगमध्ये सापडले. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला होता. नंदाच्या आईवडिलांनाही आपल्या मुलीविषयी सर्व काही समजून गेले. सासऱ्यांनी लगेचच नंदाची दुसरी बॅग उघडली आणि त्यात तेच पैसे होते. त्या पैशांचा चोरीचा आळ तिने वहिनीवर, सावित्रीवर घेतला होता. तिची चोरी उघडकीस आल्याबरोबर नंदा जमिनीवर बसून रडू लागली. माझी चूक झाली असं म्हणून सर्वांची माफी मागत होती. सासूबाईंच्या डोळ्यात सावित्रीकडे पाहून पाणी आले. त्यांनी या सगळ्याचे आरोप सावित्रीवर लादले होते. हे सर्व सावित्री शांत राहून बघत होती. देवाने आज खऱ्या खोट्याचा न्याय केला होता. सावित्रीला चुकीचे ठरवल्याबद्दल सगळ्यांना पश्चाताप होत होता. रमेश सावित्री समोर आला. मला माफ कर, मी तुझ्यावर शंका घेतली. सावित्री शांत म्हणाली, माफीने जखम भरत नाही. रमेश, तिचे वाक्य बरोबर होते. तिला झालेला त्रास माफी मागून भरून निघणार नव्हता. सासू सासऱ्यांनी आणि नवऱ्याने नंदाला सासरी पाठवलं. घरात शांतता पसरली होती. पण सावित्रीचं हसू कधीच पूर्वीसारखं झालं नाही. कारण जखम शरीरावर असली तरी भरते, पण बदनामीची जखम आयुष्यभर साथ सोडत नाही. नंदाचा खरा चेहरा उघडा पडला तरी घरातली हवा जडच होती. वातावरण गंभीर झालेले होते. सासूबाई ओट्यावर बसून पदराने डोळे पुसत होत्या. आपण किती मोठं पाप केलं. निरपराध सुनेवर संशय घेतला. सासरेही खाली मान घालून बसले होते. ते म्हणाले, माझ्या तोंडातून जे शब्द निघाले त्याचं ओझं मी मरेपर्यंत वाहीन. रमेश अंगणात फेऱ्या मारत होता. मनात अपराधबोध, छातीत धडधड होती. कोणीही कोणाशी बोलायला तयार नाही. सावित्री स्वयंपाकघरात बसली होती. डोळे कोरडे पण मन ठाम होते. ती बाहेर आली आणि म्हणाली, आई, बाबा, मला काहीतरी बोलायचं आहे. सासूबाई धावत सावित्रीकडे गेल्या. बोल ग बाळा, आम्ही ऐकतो. खूप प्रेमाने सासूबाईंनी सावित्रीशी बोलणे केले, पण सावित्रीचा आवाज थरथरला नाही. मी उद्या माहेरी जाणार आहे, तिने धडधडीत शब्दात सांगितले. हे ऐकून रमेश चकित झाला. काय? आत्ता? आणि कशासाठी जात आहेस? हो, मला थोडा वेळ हवा आहे स्वतःला सावरायला. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सावित्रीला माहेरच्या लोकांसोबत जायचे होते.
मी तुला थांबवणार नाही, तू जाऊ शकतेस, रमेशने तिला सांगितले. ती पुढे लगेचच म्हणाली, कारण जिथं विश्वास उरत नाही तिथं नातं फक्त ओझं होतं. तिच्या त्या शब्दांवर रमेशला उत्तर देणे फार अवघड होते. सावित्री माहेरी आली. आईनं तिला पाहताच मिठी मारली. काय झालं ग बाळा, अशी अचानक का आलीस? आणि जावई आले नाहीत का? आईने विचारल्याबरोबरच सावित्री पहिल्यांदाच मन मोकळेपणाने पण हुंदके देऊन खूप रडली होती. झालेली सर्व घटना आईला सांगितली. सावित्रीचे वडीलही हे ऐकून संतापले. असं करूनही त्यांनी तुला धरून ठेवलं, चुकी मान्य केली, पण तरीही तू परत जाणार नाहीस का? वडिलांचे शब्द ऐकून आई म्हणाली, आपली मुलगी आहे, तिला मी अपमान सहन करायला शिकवणार नाही. इकडे सासरी नंदाचा प्रश्न पेटला होता. नंदाचा नवरा ठाम होता, मी तिला परत घरात घेणार नाही. चोरी, खोटे आरोप, घरफोड्या सगळे आरोप नंदाने तिच्या नवऱ्यावर लावले होते आणि समाजानेही त्याला खोटेच ठरवले होते. ते त्याने खूप दिवस सहन केलं. यावर उपाय म्हणून एक बैठक घ्यायची ठरवले. गावपंचायतीत बैठक बसली. सरपंच म्हणाले, नंदेने 2 घराच्या संसार उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला. सुनेवर खोटे आरोप लावले. हे माफ करण्यासारखं नाही. गावासमोर निकाल लागला. नंदेला माहेरातही राहू दिलं नाही. नवऱ्याने सासरीही परत नेलं नाही आणि गावातल्या बायकांसमोर तिने माफी मागावी लागली. आणि सर्वात मोठी शिक्षा तिला मिळाली होती. कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. नंदा रडत म्हणाली, माझी चूक झाली, मला माफ करा. सरपंच म्हणाले, चूक नव्हे तर तू पाप केले आहे. तू खूप मोठे पाप केले आहेस. तू स्वतःचाही आणि तुझ्या भावाचाही संसार उद्ध्वस्त केला आहेस आणि त्या निरागस मुलीचे तू आयुष्य उद्ध्वस्त केलेस. जसे जसे दिवस जात होते तशी माहेरी सावित्री हळूहळू सावरू लागली. ती अंगणात बसून आईला म्हणाली, आई, मी पुन्हा त्या घरात जाणार नाही. पण माझे आयुष्य संपलं असंही नाही. मी माझ्या जिद्दीवर काहीही करून जगू शकते. सावित्रीचे वडील म्हणाले, तू शिकलेली आहेस, काहीतरी कर. आईवडिलांचा मोठा पाठिंबा असल्यामुळे सावित्रीने शिवणकाम सुरू केले. गावातल्या बायकांचे कपडे शिवू लागली. हळूहळू तिचं नाव पसरलं. ती सावित्री फार नीट काम करते. तिने चांगलं नाव कमावलं होतं. सोबतच पैसेही मिळत होते. ती आत्मविश्वासानं उभी राहिली. सर्व काही व्यवस्थित सुरळीत चालू झाले. रमेश अनेकदा सावित्रीच्या माहेरी येऊन गेला, पण सावित्रीने दार उघडलं नाही. त्याच्यासोबत तिला काहीही वाद घालायचा नव्हता आणि बोलायचेही नव्हते. एक दिवस रमेश सावित्रीच्या वडिलांना भेटला. वडिलांसमोर म्हणाला, माझी चूक झाली. मी पुरुष म्हणून नव्हे, माणूस म्हणून हरलो. तो सावित्रीला त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी विनवणी करू लागला. पण सावित्रीचे वडील रमेशला म्हणाले, विश्वास मोडला की शब्द कमी पडतात. या एका वाक्याने आलेल्या पावलांनी तो मागे गेला. काही महिन्याने सावित्रीने निर्णय घेतला. ती रमेशसमोर उभी राहिली आणि म्हणाली, मी तुला माफ केलंय, पण परत येणार नाही. रमेशने तिला त्याचे कारण विचारले, का नाही येणार? त्यावर तिने उत्तर दिले, कारण मी स्वतःला हरवून संसार करणार नाही. रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. तो खाली मान घालून निघून गेला. सावित्री प्रामाणिक आणि खरी होती. म्हणून आज सावित्री स्वतःच्या पायावर उभी आहे, स्वाभिमानाने जगते. पण जिने सावित्रीचे आयुष्य उद्ध्वस्त केले ती नंदा. ती अजूनही लोकांच्या नजरेत अपराधी आहे. केलेल्या गुन्ह्यांची ती शिक्षा भोगत आहे. खोटं फार काळ टिकत नाही आणि स्त्रीचा संयम संपला की तिचं मौनच न्याय ठरतं. माहेरी राहून सावित्रीला वर्ष झालं. सावित्री आता पूर्वीसारखी शांत दबलेली नव्हती. सकाळी लवकर उठायची, शिवणयंत्र चालवायची, दुपारी शेतात आईला मदत, संध्याकाळी गावातल्या बायकांना काम देऊन पैसे कमवायची. हे सर्व चालू असतानाच आई एक दिवस म्हणाली, बाळा, लोक विचारतात, तुझं दुसरं लग्न करायचं का? सावित्री हसली, आई, लग्न म्हणजे आधार नसतो. आधार स्वतःच्या पायावर उभं राहणं असतं. वडिलांना मुलीविषयी गर्व होता. वडील अभिमानानं म्हणाले, माझी मुलगी आज स्वतःचं नाव कमावते. गावात सावित्रीची ओळख बदलली. आधी म्हणायचे ती संशयात आलेली सून आहे, पण आता दिवस बदलले होते. तेच लोक आता म्हणायचे ती सावित्री फार धडाडीची आहे, स्वतःच्या जीवावर जगते.
ती तिच्या आयुष्यात खुश होती. काही दिवसांनी एक चांगलं स्थळ तिच्यासाठी आलं. शेती, घर, स्थिर संसार, सगळं काही जिथल्या तिथे होते. आईने विचारलं, बघायचं का गं ते स्थळ? सावित्री शांतपणे म्हणाली, आई, मला कुणाच्या नजरेत चांगली वाईट ठरायचं नाही. मी स्वतःसाठी जगणार आहे. आईने डोळे पुसले. तुझं धैर्यच तुझं सौभाग्य आहे, असं म्हणून मुलीला शब्दांचा आधार दिला. इकडे रमेशचं आयुष्य मात्र कोसळत चाललं होतं. आई आजारी पडली होती. बाबांना लकवा आला. आता मात्र मदतीसाठी नंदा कुठेच नव्हती. ज्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं तीच संकट आल्याबरोबर पळून गेली होती. रमेशला पश्चाताप होत होता. रमेश एक दिवस स्वतःशीच बोलला, मी बायको गमावली, आईबाबांनाही दुखावलं आणि बहिणीच्या खोट्यावर विश्वास ठेवला. ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं म्हणून साहेबांनी कामावरून काढून टाकलं. गावात लोक त्याच्याविषयी कुजबुजत होते. बायकोवर विश्वास ठेवला नाही, आता देवही साथ देत नाही. हे सर्व त्याच्या सहन करण्याच्या पलीकडचे झाले होते. एक दिवस रमेश सावित्रीच्या माहेरी आला. खूप सुकलेला, डोळे आत गेलेले, खूपच तणावात जगत होता. दारात उभा राहून म्हणाला, सावित्री, एकदा तरी बोल. त्याच्या आवाजाने सावित्री बाहेर आली. डोळ्यात राग नव्हता, प्रेमही नव्हतं, फक्त शांतता होती. तिने त्याला अगदी हळू विचारले, काय हवंय? त्याने तिला उत्तर दिले, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. तू नसताना घर म्हणजे घर वाटत नाही. सावित्री म्हणाली, रमेश, माझं आयुष्य तेव्हाच उद्ध्वस्त झालं होतं जेव्हा तू गप्प राहिलास. तू सुद्धा बायकोवर संशय घेतलास. रमेश रडतच म्हणाला, मला माफ कर. सावित्रीने सांगितले, माफी मागायला उशीर झाला. मी आता माझ्या आयुष्याशी लग्न केले. रमेश खाली मान घालून निघून गेला. त्या दिवशी त्याच्या आयुष्यातील शेवटची आशाही संपली होती. सावित्री आज सगळ्यांसमोर आदर्श ठरली होती. सावित्री आज गावात महिलांसाठी काम करते. शिवणकामाचा गट, बचत गट, स्वाभिमानाचा आवाज. कोणीही तिला वाईट बोलत नाही किंवा नावे ठेवत नाही. उलट लोक म्हणतात, तिने संसार मोडला नाही, तिने स्वतःला सावरलं. पण रमेश, तो आज एकटाच आहे. घर आहे, पण त्या घराला घरपण नाही. लोक आहेत, पण आपुलकी नाही. एका चुकीच्या संशयामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले होते.